नाही आहे. बरोबर. आतापर्यंत भरपूर लोकांचे आता विषय सुरू आहे की फक्त 1500 रुपये आलेले आहेत. हम्म. बाकीचे पैसे जे आहे ते आलेले नाही आहे. तर ते 2500 रुपये कधी येतील? मग कोणाला व्हीलचेअर हवी आहे, तर कोणाला बॅटरी चलित सायकल हवी आहे, तर कोणाला ई रिक्षा हवी आहे. बरोबर. या संपूर्ण समस्यांबद्दल आम्ही इथनं मार्गदर्शन करतो ऑनलाईनच्या माध्यमातून, सोमवार ते रविवार आणि ऑफलाईन रविवारी आणि सोमवारी. असं बरं. हे सर आमचं पूर्ण मार्गदर्शन पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांकरता सुरू राहते. 12 ते 12:30 ना? 12 ते 1 रोज राहते सर. चालेल. 12 ते 1. आता सर तुम्हाला विनंती अशी आहे की जसे तुमच्या शहरामध्ये वैजापूरमध्ये जे काही दिव्यांग मित्र असतील बरं. किंवा आपला शहर अध्यक्ष असेल सर तुमच्या वैजापूरच्या, मला वाटते दिव्यांग नाही, दिव्यांगाचं नाही शहर अध्यक्ष केलेलंच नाही सर मी. नाही केलाय का? नाही नाही, अजून केलेलं नाही. हा, तर ते दिव्यांगांच्या मला एक अक्षरशः आज मला लिंक पाठवली गेली ना, तर मला त्याच्यावरून समजलं की आपली ही बी आकडे आपली आहे म्हणून. हम्म. नाही तर मला आघाडीत माहित नव्हती आतापर्यंत तुम्ही. तर सर आम्हाला दिव्यांगांच्या एक शहर अध्यक्ष तुम्हाला द्यायचा आहे. बरं. आम्ही नागपूर शहरमध्ये, नागपूर शहर तसेच नागपूर जिल्हा, प्रत्येक ठिकाणी आमचे शहर अध्यक्ष झाले. तसेच रायगड, मुंबई, बरं. पुणे, हम्म. नाशिक, जळगाव या सगळ्या ठिकाणी आमचे भरपूर शहर अध्यक्ष आम्ही यांची नेमणूक झालेली आहे. आणि शहर बरं. अध्यक्ष बेसिकली जे आहे ते जे शहरावरचे अध्यक्ष असतात, मेन अध्यक्ष, जसे तुम्ही वैजापूरचे मेन अध्यक्ष आहात हम्म. शहराचे, तर या लोकांच्या यांच्याद्वारेच ती अध्यक्षपद घोषित केले जाते. बरं. आणि हा. मग यांचं सूत्रसंचालन जे आहे, यांना मार्गदर्शन करणं, यांची टीम तयार करणं, यांची पूर्ण फोर्स तयार करणं, पूर्ण आघाडी तयार करणं, हे आम्ही बरं. त्यांना संपर्क करून घेतो. म्हणजे जी काही तुमच्या आणि तुमच्या मदतीनेच करतो. तुमच्या बरं. अध्यक्षतेखाली हे पूर्ण कार्य करतो सर. तर बरं. यापुढे काय होते की जे काही दिव्यांग आहे त्यांना एक आपल्याला दिव्यांगांना प्रवाहामध्ये आणायचं सगळ्यांना एका ह्याच्यामध्ये. बरं. आणि मला माझ्याकडे दिव्यांग सक्षमीकरणची सुद्धा जबाबदारी दिलेली आहे बावनकुळे हम्म. साहेबांनी. बरं. नागपूर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण सदस्य आहे मी, यांच्या अध्यक्षतेखाली, हम्म. कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली. तर त्या सुद्धा बरं. जबाबदाऱ्या त्यांनी माझ्याकडे दिलेल्या आहे. हम्म. तर ओव्हरऑल आम्ही असं कार्य करतो. आज बरं. कसं रविवार असल्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग जे आहेत ते मोठ्या संख्येने इकडे येतात आणि आम्ही खूप मार्केटिंग पण नाही करत, म्हणजे गोड होऊन जातो कधी हे अटेंड करायचं की ते अटेंड करायचं. बरं. त्यामुळे आज जरा हे आहे, नाही तर रोज संख्या आमच्याकडे भरपूर असते. बरं. तुमचे काही मार्गदर्शन असेल तर सर तुम्ही सांगू शकता आम्हाला. नाही, मला तुम्ही हेच मार्गदर्शन करा का समजून घ्या आपण दिव्यांगांना काय काय करू शकतो समजून घ्या. त्या निमित्ताने समजून मी आता काही दिव्यांगांकडे फोन नाही राहत. त्यांना म्हणजे ऑनलाईन असं काही त्यांच्याकडे मीटिंग करू शकत नाही. त्यांच्याकरता आपण काय करू शकतो समजून घ्या. त्यांचं बायोडाटा घेऊन मी तुम्हाला समजून घ्या फॉरवर्ड करू शकते. आणि हम्म. त्याच्याबद्दल माझ्याकडून त्यांना माझ्याकडून काय मदत करू शकतो मी, मला ते करायचंय सर असं. तुमच्याकडून सगळ्यात पहिली मदत जी आम्हाला हवी आहे ती ही आहे की तुमच्या शहरामध्ये अति तात्काळ लवकरात लवकर तुम्ही आम्हाला दिव्यांगांचे अध्यक्ष आणि त्यांचे महामंत्री, उपाध्यक्ष हे म्हणजे ही आम्हाला पूर्ण ही बॉडी तयार करून द्या सर. ही बस बॉडी बनून देईल. तयार केली की मग या बॉडीमध्ये आजकाल प्रत्येकाकडे सर अँड्रॉइड फोन राहतो आणि झूम ॲप त्यांच्याकडे असतोच असतो. बरोबर. म्हणजे खूप क्वचित लोक असे आहेत ज्यांच्याकडे फोन नाही आहे किंवा साधा तो कीपॅडवाला फोन आहे. हम्म. आजकाल 4,000 5,000च्या किमतीमध्ये व्याज लोनवर उपलब्ध फोन होऊन जातो आणि त्यामुळे अँड्रॉइड फोन सगळ्याकडे आहे. तर ही जेव्हा बरं. बॉडी तयार होते सर, या बॉडीला आम्ही मार्गदर्शन करून त्या तुमच्या शहरामध्ये जे कोणी दिव्यांग आहे त्यांना पूर्ण प्रवाहात आणायचा प्रयत्न करतो. मग सर बरं. आपण काय करू शकतो की समाज कल्याणला पाठीशी धरून तिथले लोकल आमदार, एम एल ए साहेबांना मदत मागून तुमच्या सहकार्याने आपण तिथे ई रिक्षा वाटप करून घेऊ शकतो सर. बरं. बॅटरी चलित सायकल वाटप करून घेऊ शकतो. बरं. आपण सर तिथे शासकीय पुष्कळ योजना आहे त्यांचे कॅम्प लावू शकतो. जसं तुम्ही जर मला तिथे ही बॉडी बनवण्यात मदत केली, मदत म्हणजे आपण केली, तर आम्ही स्वतः विजापूरला येऊन तिथे आपण असा शिबिर जे माझ्या नागपूरला लागतो तसं शिबिर आपण तिथे लावू शकतो. आणि मोठ्या बरं. प्रमाणात सर छान छान कार्यक्रम करू शकतो. आज सर बरं. मी म्हटलं तरी वैजापूरमध्ये किमान कमीत कमी सर 5,000 ते 10,000 लोक दिव्यांग असतील सर. बरं. बरं. असं. आणि एवढ्या जास्तीच असेल सर, परंतु या दिव्यांगांना जर आपण तिथे वैजापूरमध्ये
किमान 100 दिव्यांगांना जरी ई रिक्षाच्या वाटप केला, कदाचित तुम्ही केला असेल, मला माहित नाही, पण नाही 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 केलेलं आहे, मी आजपर्यंत नाही हा, केलेलं आहे. तर सर कसं आहे, ई रिक्षाच्या वाटप केला तर एका ई रिक्षामधून एका दिवसाला एक दिव्यांग जो आहे तो किमान 900 ते 1000 रुपयाची सर कमाई करतो. बरं. तर त्यामुळे सर 100 दिव्यांगांना आपण रोजगार देऊ शकतो. बरं. याच्या व्यतिरिक्त सर बॅटरी चलित सायकल जी आहे ती सुद्धा राहते, म्हणजे दिव्यांगांकरता गव्हर्नमेंट तर्फे CRC डिपार्टमेंट आहे, जसं आमच्या नागपूरला CRC आहे, तर तिथनं आम्ही बॅटरी चलित सायकलचे सुद्धा वाटप करतो. कनेक्ट आहे काय? हा हॅलो जरा सर, मी कनेक्ट आहे का? हॅलो, एम ऑडिबल? दिसतंय 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 आवाज नाही येत आहे सरांचा. टर्न दिसतोय सर. व्हॉल्यूम वाढवा. हा, थोडा माझा एक फोन हे झाला, याला कनेक्ट करून. तर सर आपण तिथे वैजापूर मधून भरपूरच्या स्कीम चालू शकतो. येतोय सर, आवाज येतोय का? हो, यू आर ऑडिबल. हॅलो. हा बोला सर. पुन्हा सर आपण तिथे मेडिकल कॅम्प अरेंज करू शकतो. बर. UDID कार्ड करता आता आम्ही हल्लीच एक मेडिकल कॅम्प आयोजित केलेला होता. बरोबर. डबल का बरं व्हायचं? तर त्यामध्ये सर जे ज्यांची नोंदणी झालेली नाही राहत त्यांची नोंदणी जर आपण केली तर आपल्याला वास्तविकतेमध्ये आपल्या शहरामध्ये दिव्यांग किती आहे याची सुद्धा आपल्याला माहिती होऊन जाते. बरोबर. बरं सर, मला आहे ना काय करा, मग आता तुम्ही समजा घ्या तुमचा मोबाईल नंबर ते ऍड्रेस ते सगळं हे टाकून दे मला व्हॉट्सअपवर. माझा नंबर आला समजा तुम्हाला. नाही, मला नंबर सांगून द्या तुमच्या, 1 मिनिट. घ्या 98 90 98 90 24 24 79 78. 79 78. हा, मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. मग पुढलं काम लगेच तुम्हाला मी 1 2 दिवसामध्ये मार्गी लावून देतो. लागलं तर अध्यक्ष ते ठरवून देतो मी तुम्हाला. हो सर. तसे हा वैजापूरचे काही लोक माझ्या परिचित मध्ये आहे दिव्यांग, तर हा ती हा लिस्ट तुमच्याकडे पाठवून देईन, बघा तुमच्या काही ते पदामध्ये त्यांना घेता येईल काय, तर हा, चला ना. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं ते एक एक मला बॉडी बनवून दिली की मग आम्ही पुढच्या कार्याला लागून जातो सर. चालेल चालेल, ठीक आहे. आणि आपली समजून घ्या आता दिव्यांगांना ही लिंक आपण टाकायची का? सॉरी सर, काय म्हटलं? त्याला दिव्यांगांना ही लिंक टाकायची का आपण? सोमवार ते रविवारपर्यंत मीटिंग हो हो, काय? सोमवार ते. सर आता तुम्ही त्यांना, जे शहरातले दिव्यांग आहेत त्यांना तुमचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील, जे काही कॉन्टॅक्ट आहे त्यांना 12 ते 1 वाजताच्या रोज लिंक देऊन द्या ते. म्हणजे बरं. तुमच्या पूर्ण वैजापूर मी असं सुंदर सजवून देतो सर, सुंदर पूर्ण टीम ऍक्टिव्ह करून देतो ऑनलाईन मध्ये. चालेल चालेल, बरं. हो, माझी लिंक तुम्ही शेअर करून द्या, रोज आम्ही 12 ते 1 अवेलेबल राहतो. चालेल चालेल, ठीक आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. हा, धन्यवाद सर, नमस्कार, जय श्री राम. धन्यवाद. विनोदजी धोटे बोला, तुमचा काय विषय आहे? विनोदजी धोटे. काय नाही सर, तेच रेल्वेचं सांगितलं होतं ते आता सध्या ऑफिस मध्ये बिझी आहे, ते येणं नाही झालं तुमच्या ऑफिसला. नाही, आज कॅम्प सुरू आहे, आज तुम्हाला यायला पाहिजे होतं, पण काही हरकत नाही. तुम्ही कुठून बोलताय? मी रामेश्वरी नागपूर म्हणून आता सध्या सिव्हिल लाईनला आपल्या जॉबवर. अच्छा, नागपूर मधूनच बोलत आहे आता? हा, बरं बरं, काय पूर्ण नाव काय म्हटलं? विनोदजी धोटे. विनोद धोटे. विनोद धोटेजी बोला, तुम्ही आता सांगा काय विषय आहे. ते दिव्यांग रेल्वेचं करायचं होतं, म्हणलं तुमच्या ऑफिसला यायचं होतं, पण इकडं बिझी शेड्यूल असल्यामुळे येणं नाही झालं सर. काल येणार होतं तर. बरं, हा. हा,
बाकी अजून काही सुविधा असेल दिव्यांग मुलांसाठी तर सांगाल सर. नाही, मी आज तुम्हाला खूप जास्त माहिती नाही देऊ शकणार, कारण ऑलरेडी माझ्याकडे इथे 100-150 लोक आलेले, जास्त झालेले आहेत, त्यांचा कॅम्प सुरू आहे. तर तुम्ही अच्छा. आता जर आले तरी आमचे सगळे अधिकारी तिथे कॅम्पमध्ये माहिती देत आहे. हा. तुम्ही येऊ शकता आता, किंवा तुमच्या रेल्वेचे जे काम आहे, हा. रेल्वेच्या पासचं काम, तर तुम्ही तुमचं ते काम होऊन जाईल म्हणजे तुम्हाला तुमचे कागदपत्र घेऊन ऑनलाईन एक सबमिशन तुम्ही करून घ्या सेतूमधून, बरं सर. किंवा आमच्या कार्यालयात येऊनही ते ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता. बरं. आणि तो फॉर्म भरला की तिथे अपलोड झाला की ते आपल्याला पूर्ण दिसून पडते. हा सर. आणि मी ते मग तुम्हाला तुमचं काम पुढे होऊन जाईल, पण तुम्हाला तो फॉर्म ऑनलाईन भरून घ्यावा लागेल. ठीक आहे डोटेजी? ठीक आहे सर. आणि एक होता सर, मी तुम्हाला नंबर पाठवला माझ्या मिसेसचा, त्यांना ऍड करा ना. करतो हा, नक्कीच तुम्हाला करतो. राजूजी व्हॉट्सअपवर बोला. पाठवलाय नंबर. राजू साहेब बोला. ताई 2 मिनिटात मी हे एवढं संपून घेतो. आता हे रोजची आपली मंजुषा रोज धोटे म्हणून. प्रॅक्टिस आहे, सर त्यामुळे. मंजुषा धोटे म्हणून पाठवला तुम्हाला नंबर, त्यांना मंजुषा ऍड धोटे करा. पाठवलाय. हा, ठीक आहे, ठीक हा, आहे. मंजुषा धोटे. ऍड करा त्यांना. करतो पाठवलाय आहे ना, हा. करतो. हा. हा. ऍक्च्युली आज कसं आहे, रविवार आहे. आणि ठीक आहे रविवारी जो आहे तो आपल्याकडे असा व्यक्तिगत जनसंवाद राहतो, त्यामुळे भरपूर दिव्यांग मित्र आलेले आहेत. परंतु सर. आपला अच्छा. नियम असल्यामुळे आपण ऑनलाईन कार्यक्रम घेत आहोत आज. बरं, ठीक. राजूजी बोला. राजू साहेब. राजू राजूजी, तुमचा माईक म्यूट आहे, कृपया बोलावे, विनंती आहे. बरं, ठीक आहे. वैशाली खोबरागडे. स्क्रीनशॉट रेकॉर्डिंग होते का मीटिंग? सर मी वैशाली पहिले खोबरा. हा सर हा, मी बोला. पहिल्यांदाच जॉईन झालेली आहे हो. बरं, वैशाली ताई बोला. कुठून बोलताय सर वैशाली ताई? मी पहिल्यांदाच जॉईन झालेली आहे सर. हा, काही हरकत नाही. कुठून बोलताय तुम्ही? गोधनीवरून नागपूर. गोधनी. अच्छा अच्छा. गोधनीला तर भरपूर लोक आहे आपले. तुमच्या चेहरा, तुम्ही कॅमेरा बंद आहे का तुमचा? हो, बरं. कारण की माझी मुलगी आहे अपंग. बरं ताई. हा. हा हा, बोला ताई. माझी मुलगी आहे एका पायाने आणि एका हाताने. बरं. हा. तर तिला कोणत्या योजना नाही भेटू शकत का सर? योजना म्हणजे आता ताई मला एक सांगा, तुम्ही गोधनीला राहता ना? हा. आणि आणि तिला महिना पण नाही भेटून राहिला सर. ठीक आहे ताई, मला एक सांगा, पर्सेंटेज किती आहे तिचं? तिचे 65. 65% आहे. बरं. बरं ताई, मला एक सांगा, महिना का बरं नाही भेटत आहे? पहिले मिळत होता का? पहिले ते नाही, मी डॉक्युमेंट्स वगैरे केले होते. मग जसं की आता नगर पंचायत झालं तर शिव मॅडम म्हणत होत्या की तुम्हाला ग्रामपंचायत मधून भेटत आहे, तर मग तुम्हाला इथून लाभ नाही भेटेल, मग तुम्हाला महिना घ्यावा लागेल. अगर महिना घेत असेल तर इथून लाभ नाही भेटेल. बरं. तर तुम्हाला तर पण संजय गांधीचा महिना मिळत असेल ना ताई? नाही 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 मिळत आहे? नाही. मग काय कोणता महिना मिळत आहे तर? पेन्शन काय मिळत आहे? तिला आतापर्यंत ग्रामपंचायत मधून वर्षाच्या वर्षाला 5,000 6,000 असे मिळाले. नाही, ते वेगळं आहे ग्रामपंचायतचं. संजय गांधी निराधार योजनेकरिता तुम्हाला महिन्याचे 2,500 रुपये मिळतात. हो, ते नाही मिळून राहिले सर. आणि ते त्याच्यासाठी प्रोसिजर सांगा ना कसं काय तर. हा, तर ताई तुम्ही काय करा, एक मिनिट मला लिहू द्या तुमच्या संजय गांधीच्या योजना प्रॉब्लेम आहे म्हणून. हम्म. तुम्ही ताई संजय गांधी करता तुम्ही तहसील ऑफिसला जा. हा. तहसील ऑफिसला जाऊन तिथे तुम्ही उत्पन्नाचा दाखला,
रहिवासी प्रमाणपत्र, रहिवासी सर्टिफिकेट। हेलो, कहाँ पर हो आप? केशव हॉस्पिटल से 5 बिल्डिंग छोड़ के राइट साइड में वाल्के सभागृह है, वहां पर दिव्यांग जन संवाद कार्यक्रम चालू है। अरे पंचर वाला क्या बताएगा आपको, मैं बता रहा हूँ ना आपको, आप सुनिए। पेट्रोल पंप से आप सीधा आइए, सीधा पेट्रोल पंप से उदयनगर की तरफ में आइए, वहां पर एक ग्रीनलैंड बार है, बार के बाजू में वाल्के सेलिब्रेशन है। अ, मानेवाड़ा चौक से 600 मीटर आगे राइट साइड में वाल्के सभागृह है। हैप्पी सेलिब्रेशन। हैप्पी हैप्पी सेलिब्रेशन। हाँ, आपको पूछ आपको पूछने की जरूरत नहीं है किसी को, आप सीधा मानेवाड़ा चौक से उदयनगर चौक की तरफ आ जाइए। मानेवाड़ा चौक से आप लगभग 600 मीटर आगे आएंगे तो राइट साइड में ही हमारा हॉल है, वहां पर यह संवाद कार्यक्रम चालू है। ठीक है। अरे भैया, उदयनगर की तरफ आओ ना आप सीधा। नाला है, नाला, वहां पर नाला है। नहीं, मैं एक्चुअली जूम मीटिंग पे हूँ, एक नंबर आप नोट करो। एक नंबर नोट करिए आप। 9922478888। इस मीटिंग पे कॉल कर लीजिएगा, इस नंबर पर। और आप है ना सीधा आइए, आपको किसी को पूछने की, मानेवाला चौक से उदयनगर की तरफ आप 600-700 मीटर आएंगे तो रिंग रोड पर ही हैप्पी सेलिब्रेशन है। ग्रीन लैंड के बाजू में ग्रीन लैंड बार पूछ लेना किसी को भी, कोई भी बता देगा आपको। ग्रीन लैंड बार, ग्रीन कलर की बिल्डिंग है। इसलिए आप विचलित मत होइए, सीधा आप उदयनगर की तरफ में आइए। ग्रीनलैंड बार के बाजू में 2 बिल्डिंग छोड़ के हैप्पी सेलिब्रेशन हॉल है, वाल्के सभागृह। ठीक है। हा ताई, सांगा सर. तर ताई तुम्ही तहसील ऑफिस कार्यालयामध्ये जा. हा. तिथे जाऊन तुम्ही उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र आणि आपला आधार कार्ड घेऊन जायचं. आपलं आधार कार्ड, इलेक्ट्रिक बिल, 2 फोटोग्राफ, हे तिथे सगळं घेऊन जायचं. उत्पन्न जे आहे ते 21,000 रुपये उत्पन्न राहायला पाहिजे. 50,000पर्यंत जरी सर्टिफिकेट दिली तरी चालेल, पण तुम्हाला 21,000पर्यंत उत्पन्नाची सर्टिफिकेट मिळू शकते. एवढं करून घ्या ताई तुम्ही, आणि तिथेच सेतूमध्ये फॉर्म भरून टाकायचा, संजय गांधीच्या ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा. ऑनलाईन फॉर्म भरून झाला की ती पोच पावती मिळेल, ती पोच पावती मला आणून द्यायची. तुमच्या मुलीच्या 2,500 रुपये महिन्याचा कार्यक्रम सुरू होऊन जाईल ताई. ठीक आहे सर. ठीक आहे ताई. काही ठीक आहे. प्रॉब्लेम राहिला तर तुम्ही मला संपर्क करू शकता. आज थोडी घाई आहे कारण ऑलरेडी इथे आमच्याकडे जनसंवाद कार्यक्रम सुरू आहे, ठीक परंतु आहे सर. रविवारी आम्ही डिक्लेअर केला, त्यामुळे रविवारी हा मी घेऊन राहिलो. ठीक आहे ताई. ठीक आहे माझा सर. नंबर असेल तुमच्याकडे, तुम्ही नोट करून घ्या तो नंबर. त्या हो नंबरवर सर. कुठलीही समस्या झाली, काही राहिलं तर फोन करून घ्यायचं. ठीक आहे सर. ठीक. राहुलजी डोंगरे बोला, तुमचा काय विषय आहे? राहुल डोंगरे. हॅलो. हा बोला राहुलजी, कुठनं नमस्कार बोलत आहे सर. तुम्ही? जयतळा नागपूर. जयताडा. जयतळा नागपूर. हा. जयताला नागपूर. बोला, काय विषय आहे तुमचा? माझा विषय आहे की जॉब मिळत नाही सर. जॉब जॉब विषय आहे तुमचा? हॅलो. हा जॉब. काय शिक्षण झालेलं तुमचं? किती पर्सेंटेज आहे दिव्यांगत्व? 90% दिव्यांग आहे. 90% आहे दिव्यांग. बरं. हम्म. हम्म. आणि तुम्ही शिक्षण झालं स्वयंरोजगार, आहे एम.कॉम. बोला. हम्म. काय आहे? हा हा. शिक्षण किती झालेलं आहे? स्वयंरोजगार. हॅलो. एम.कॉम.
काय म्हणतो? हॅलो. शिक्षण किती झालं? शिक्षण हॅलो. शिक्षण किती झालेलं माझं आहे? झालं आहे एम कॉम झालं. एम एम कॉम कॉम. झालं सर. एम कॉम हो झालेलं आहे. अच्छा. आजच्या हो. कार्यक्रमाला का वर नाही आले तुम्ही मग? तर आता मला मालूम पडलं ऑनलाईन मीटिंग आहे म्हणून. मला मालूम नव्हतं सर. बरं बरं, ठीक आहे. मी तुम्ही मी काय आजच्या सांगत कार्यक्रमाला होतो आले असते तर ठीक झालं असतं. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. उद्या आहे का? तुमचे रिझ्यूम मला पाठवा. तुमचे पेपर्स पाठवा हॅलो. मला. राहुलजी, तुम्हाला आवाज येत आहे का माझा? हा हा. तुम्ही मला तुमचे पेपर्स पाठवा, रिझ्यूम पाठवा तुमच्या. अच्छा. तुमच्या पेपर डिग्री पाठवा तुमची. डिप्लोमा किंवा डिग्री जी काही आहे ती डिग्री. हा. तुमच्या रिझ्यूम पाठवा. तुमचं इलेक्ट्रिक बिल पाठवा. अच्छा. हे सगळे कागदपत्र पाठवा मला, आणि हा. एक फोटोग्राफ. किंवा घेऊन येऊन जा हे सगळे तुम्ही, आज आता पॉसिबल असेल तर आता घेऊन या. ओके सर. ठीक आहे. मी कार्यालयामध्ये बसलेला आहे. तुम्ही आता येत असाल तर आता या. तर तुम्हाला तुम्ही नेटवर्क इश्यू आहे तुमचं. हे-